काय झालं? काय झालं? माझ्या भावाला मारलं. नाही पाटील, नाही पाटील, कोण केला याने? नाही पाटील, माझा नवरा निर्दोष आहे. हा निव्वळ अपघात होता. नवऱ्याची बाजू घेऊ नकोस. माझ्या भावाला माझ्या मनात काही त्याला पोलिसांचं काम आहे, पोलिसांना करू द्या. माझ्या भावाला मारा. सोडा माझ्या नवऱ्याला, सोडा म्हणते ना. पाटील, ओ पाटील, अहो काहीतरी बोला की. मी तुम्हाला बोललो होतो की आपला टाइम खराब आहे, पण तुम्हाला ते पटला नाही. हा, एकावर एक अशा अपशुकून होत गेला, तेव्हाच मी ओळखला होता की काहीतरी विपरीत घडणार. हा, पण तुम्हाला पटलं नाही पाटील. पाटील, त्या नाऱ्याच्या शेतातल्या देवीचा कोप आहे. हा, देवी माते, मी चुकलो ग, मला माफ कर. मी चुकलो. आता माझं नायनाट होणार, माझं सत्यानाश होणार, माझं सगळं खलास होणार. पाटील, अहो अजून हे गेलेलं नाही. तुम्ही बसू नका, त्याची जाऊन माफी मागा. हो पाटील, पाटील, अहो असं का बसला? मालक, काम झालं. काय म्हणलं दरोगा? साहेब म्हणलं अजिबात काळजी करू नका. नारायण तर आत गेला मालक, पण त्याची बायको आणि पोरं अजून गावातच आहेत. नारायणची बायको पोरं जिद्दा गाडी सावकार, त्याच्या बायका पोरांना जिद्दा गाडी. माझ्या भावाची चिता अजून जळते, इथं जळते माझ्या हृदयात. ती जोपर्यंत शांत होत नाही ना सावकार,
आमच्या परिवाराची होळी केल्याशिवाय थांबणार नाही हा अर्जुन पाटील. पण ते समजा कसं जमणार मालक? अरे जमलं ना, पाठवलं ना त्याला जेलमध्ये. तिला जाऊन सांगा अर्जुन पाटलांना चावडीवर बोलवलंय म्हणावा. गावकऱ्यांना जाऊन सांग समजाना बोलवलंय म्हणावं अर्जुन पाटलांना. चाल निघ चाल. तिला सावकार. शिरपाण मादा, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि सावकर तुम्ही त्या नारायणच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला बोलवा. चला 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 चला. आई, पोलीस बाबांना जेलमध्ये टाकतील? कोणी सांगितलं तुला? नामदेव काकांनी. नामदेव असं म्हणाला? नाही, मला नाही. नामदेव काका कोणाला तरी सांगत होते ते मी ऐकलं. आई, पोलीस तर वाईट लोकांना पकडतात ना, मग बाबांना का पकडलंय? मला माहिती आहे, बाबांनी कुणाला तरी मारलंय. तू आधी गप्प बस बघू. लोक खोटं बोलतायत. बघतोयस ना आपल्याला कसा त्रास देतायत ते. मग बाबा कुठे गेले? बाहेर गेलेत. येतीलच. केव्हा? तू गप्प बसशील का आता? समीर आणि संपदा बघ कसे झोपले. तूही पड थोडा वेळ. अरे हे बघ, हे समीर आणि संपदाला काही कळता कामा नाही, कळलं? जा. वागणं बरोबर नाहीये तुमचं. पैशाने तुम्ही माणसं विकत घेऊ शकता, देव नाही. त्या नारायणला जेलमध्ये पाठवून तुमचा आत्मा तृप्त झाला नाही, जे आता त्याच्या बायको मुलांच्या मागे लागलाय. अहो, कशासाठी शिव्याशाप घ्यायच्या त्यांच्या? गावाचं भलं म्हणताना मग गावाचं भलं करा ना. वाईट कशासाठी करताय? रंगराव भाऊ होता माझा. भावाला मारलं त्यांनी. भाऊ नाही, पोरगा होता माझा, पोरगा. आम्हाला शांतपणा शिकवू नका. बाबा कुठे गेले? काय झालं आई? तू सारखे का रडतेस? काही नाही बाळा. तुम्हाला झोप आली नाही अजून? आमची शाळा केव्हा सुरू होणार आई? लवकरच सुरू होईना. जा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. समीर, संपदाला ने आणि भरव. जा. शेखर, जा तूही खाऊन घे. आई, बाबा जेलमध्ये गेले? असलं बोलायचं नाही.
सावकार चालते वा. राहायला नाही आले आम्ही. पाटलांनी चावडीवर बोलवलंय. का आमची वाताहत बघून अजून पाटलाचं पोट भरलं नाही? हे समजा पाटलाच नाही विचार. पाटलांनी समध्यासनी बोलवलंय. लवकर या. कधी नव्हे ते आज मला तुमच्या मदतीची आणि पाठिंब्याची गरज आहे मित्रांनो, गावकऱ्यांनो. आजपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात, त्याच्या पुढेही राहावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझा भाऊ रंगराव तुम्ही ओळखता, माहित आहे तुम्हाला. तुमच्यात लहानाचं मोठा झाला, आज तो या जगात नाही. त्याचं कारण त्याचा खून झाला. नारायणने मारला त्याला, तुमच्या डोळ्यासमोर मारला माझ्या भावाला. खून केला त्याचा. आणि नारायणालाच नाही तर त्याच्या बायकोलाही गावाचं हित नको होता. त्या पाटलांच्या इशाऱ्यावर तुम्ही कठपुतळी सारखे नाचताय. हो तरी भुंकायला सांगितलं तर तुम्ही भुंकायलाही कमी करत नाही. म्हणजे काय, फक्त माझा विरोध, अडवणूक चालली होती. अरे मी काय काय वाईट केलं बाबा? गावाचं भलं व्हावं म्हणून मी तो प्रकल्प आपल्या गावात आणला. गावाचं भलं व्हावं, गावकऱ्यांचं भलं व्हावं, त्यांच्या खिशात पैसे खुळखुळावेत हीच माझी इच्छा होती ना. काय वाईट चिंतलं मी? पण नाही, गावाचं भलं करताना मला पोरासारखा भाऊ गमवावा लागला. पण मी गावाचं भलं केल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला वचन देतो. पण तुम्ही मात्र माझ्या पाठीशी राहा. अरे झोपायचं नाहीये का तुम्हाला? तू का जगतेस? तू आता जाणार आहेस का? ते लोक तुला कुठे बोलवत होते? त्या सावकारांनी तो बाबांना पकडून नेलं नसेल ना? सावकार वाईट माणूस आहे आई. बाबांना येऊ दे, मी सांगेन तो कशी धमकी देऊन गेला ते. तो सावकार येईल म्हणून तू जागतीयस ना? येऊ दे त्याला, पुन्हा दगड घालीन डोक्यात. आई, पण आम्ही तुला कुठे जाऊ देणार नाही. नाही रे पळवलं, मी कुठेही जाणार नाही, कुठेही जाणार नाही. वाट बघायची. नारायणच्या बायकोला निरोप आम्ही प्रामाणिकपणे पाठवला, आली का? आता काय तुम्हीच तो निर्णय घ्या, काय घ्यायचा तो. खरं सांगतो. पाटील काय झालं सावकार? बघा, अख्खं गाव इथं जमा झालं, ती आली नाही म्हणजे गावकऱ्यांची काही किंमत नाहीये तिला काही घेणं देणं नाही गावाची. हिचा नवरा लोकांचे मुर्दे पाडतो आणि पोरं दगडी मारतात, डोकी फोडतात. सापाची पिल्ल आहे, सापासारखीच वागणार. सावकार गेले बिचारे त्यांच्या घरी पैसे मागायला, तर त्या सापाच्या पिल्लांनी दगड मारली यांना. हे बघा, कोच पडली, दाखवा सावकार. हे बघा, आज दगड मारलीत, उद्या सुरा खोपतील आपल्या पोटात, खून करतील आपला. आणि ह्या अशा कुटुंबाला गावात ठेवायचं का मला सांगा? नाही ठेवायचं ना? मग चला सगळे सावकार व्हा पुढं, राहा त्यांना घराच्या बाहेर, ठेवू नका. अरे ह्यांना घराबाहेर काढा, ह्यांना आत बसू नका. अरे ह्यांना एवढा सत्यानाश केलाय.
दाराने पळून जाऊया. चला, घाबरू नका. क्या बात है.